त्याच्यामुळे की जनहिताला नुकसान होईल अशी माहिती अधिकारी देऊ शकत नाही। सद्भावनेने केलेल्या कामाला संरक्षण निश्चित। कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं चार्जेस राहतील हा 1 फेब्रुवारी 2017 पासून त्या ठिकाणी कायदा सुधारणा झाला। आता त्याच्यामध्ये सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य। सार्वजनिक हित जर लपलं असेल मी तुम्हाला सांगितलं की खिशामध्ये जर एखाद्या अधिकाऱ्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली असेल त्याला विचारले जाते तू का टाळाटाळ केली, विचारणा त्या ठिकाणी होते। आयुक्ताला विचारणा ती माहिती कशा पद्धतीची फक्त बघू शकतो, निरीक्षण करू शकतो, तर तशी माहिती मला घेता येऊ शकते किंवा मला झेरॉक्स करून ती माहिती त्या ठिकाणी मिळवता येऊ शकते। बघा एक मूलतत्व सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सांगता येते। जास्तीत जास्त माहिती खुली करणे, अद्ययावत करून सतत प्रसारित करणे। अगोदर आपण जे त्या ठिकाणी बघितले उद्देश, तर मूलतत्वे जास्तीत जास्त खुली करणे। तुम्हाला सांगितलं की ही जर आपण ती माहिती जर जास्तीत जास्त खुली केली अर्ज येणार नाही, अर्जांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल। मला जर या हॉलची माहिती पाहिजे आणि हॉलची माहिती त्या ठिकाणी लावलेली जर असेल तर मी कशाला तुमच्यापर्यंत येईल। हॉलची माहिती या ठिकाणी जर लावली आहे तर मी तुमच्यापर्यंत येणार नाही, माहिती मला माहिती भेटली मी चाललो, अर्ज मी टाकणार नाही। सार्वजनिक प्राधिकरणावर स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिद्ध करण्याचे कायदेशीर बंधन आपल्याला कलम क्रमांक 4 मध्ये ह्या मुद्दा त्या ठिकाणी बघता येईल। स्वयंप्रेरणेने स्वतःहून माहिती त्या ठिकाणी प्रकट करणे, स्वतःहून सर्वच माहिती प्रकट करता येत नाही, काही माहिती साठवली जाते, सर्वच माहिती काय सर्व त्या ठिकाणी लावता येत नाही। तर ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मला पगार विचारायचा आहे, अधिकार आहे, शासन तुम्हाला त्या ठिकाणी पगार देतं शासकीय कर्मचाऱ्याला, याच्यामध्ये द्विधा मनस्थिती खूप आहे। शासकीय कर्मचाऱ्याला पगार देणं, त्याला विचारणं हा नागरिकाचा अधिकार आहे, नाही तो आमचा वैयक्तिक भाग आहे म्हणून आम्ही कशाला सांगू, पगार कशाला सांगू, तसं नाही आहे। तर हे माहिती मागण्याचा अधिकार आहे की तुमचा पेमेंट किती आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, त्या आपण पुढे बघू। शासन व्यवहारात पारदर्शकपणे खुलेपणा निश्चित। शासन व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि खुलेपणा असणं त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण असेल। विविध कालावधीत अर्ज व अपीलावर निर्णय घेण्याचे बंधन। विविध कालावधीत अर्ज व अपीलावर निर्णय घेण्याचे बंधन आपल्याला त्या ठिकाणी कलम क्रमांक 5 आणि 11 मध्ये ही माहिती आपल्याला मिळेल आणि अपीलाची माहिती कलम क्रमांक 19 मध्ये त्या ठिकाणी ती प्राप्त होईल, ती आपण त्या ठिकाणी बघू। आपल्याला त्या ठिकाणी माहिती की आपण त्या ठिकाणी चित्रीकरण बघितलं तर तिच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगताय बघितलं आपण की 30 दिवसापर्यंत अर्जाची मुदत, त्याचं उत्तर किती दिवसात, हे गोष्टी त्या ठिकाणी कलम क्रमांक आपल्याला 5 पासून आणि अर्ज कसा करावा हे सुद्धा आपल्याला कलम क्रमांक 5 पासून त्या ठिकाणी सुरुवात येईल। पवार सर येतील ते त्या ठिकाणी ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देईल। माहिती देणे हा नियम आणि माहिती नाकारणे हा अपवाद। माहिती देणे हा नियम पण माहिती नाकारणे हा अपवाद। एखाद्या नागरिकाने जर माहिती मागवली असेल किंवा त्याला माहिती पाहिजे असेल तर माहिती देणं त्या अधिकाऱ्याचं काम आहे, पण माहिती नाकारणं हा अपवाद आहे। मग त्याने टाळाटाळ केली असेल, त्याने ती माहिती नष्ट केली असेल, अनेक कारणं त्यामध्ये असतील, अनेक कारणं त्यामध्ये असतील, तर त्या अधिकाऱ्याला माहिती का दिली नाही याची विचारणा जर झाली तर ती माहिती त्याला सांगता आली पाहिजे। नाही तर मग नागरिक अपीलावर जातो आणि अपीलानंतर मग त्याच्यावरती मग नष्ट काय केली तर त्याच्यावरती आपल्याला कलम क्रमांक 20 मध्ये आपल्याला बघता येईल शास्ती, त्याला दंड, तर तो दंड त्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी तो होऊ शकतो। नागरिकांना सर्व गोष्टी त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे की फॉर्म कशा पद्धतीचा काय, किंवा नसली तर अधिकारी त्या ठिकाणी ती माहिती देत असतो। म्हणजे मुळात माहितीचा नागरिक आणि माहितीची पारदर्शक कशा पद्धतीची आहे, सविस्तर माहिती त्याला भेटली का, हा उद्देश हा माहितीच्या अधिकाराबद्दल आपल्याला सांगता येतो। पुढे घ्या सर।